नमस्कार, मी ॲडव्होकेट लखन सुभाष गायकवाड। आज मुंबई येथील आझाद मैदानावरतील मनोज जरांगे पाटलांचा 4था दिवस आज त्यांनी आपलं पाणी सोडलं आहे। आपण जर पाहिलं राज्य सरकारकडे आमच्या मागण्या काय आहेत, मनोज दादा वारंवार सांगतायत की महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही मराठा आहे तो कुणबी आहे, जो काही आरक्षण द्यायचं ते ओबीसीमधून मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावं। महाराष्ट्र राज्याला वारंवार सांगत आहे की मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, पण ह्याच्यावर केंद्र सरकार राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे। मराठ्यांना आरक्षण न देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ज्यावेळेस आरक्षण देण्याचा 10% तेही आज रोजी कोर्टामध्ये प्रलंबित आहे। मराठ्यांना कोणत्याही प्रकारचं आज रोजी आरक्षण मिळालं नाही। मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा हा कुणबी आहे, त्यांना ओबीसीमध्ये सामील करण्यात घ्यावं आणि मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं। राज्य सरकार वारंवार प्रयत्न करत आहे की आमच्याकडे आरक्षण देता येत नाही, ते आता कोर्टामध्ये गेले आहे, ते आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देता येईल, पण महाराष्ट्राला आणि मराठ्यांना राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, त्यांची गैरसोय करत आहे। आज रोजी मराठा सरकार एवढ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन आपलं मागण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेब एकही मागणी मान्य करू देत नाही। माझी महाराष्ट्र सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला एक विनंती आहे, जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सांभाळता येत नाही तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा देण्यात यावा आणि आम्ही केंद्र सरकारकडे भूमिका मांडू। जर महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता नसेल, कोणाची सत्ता स्थापन करता येत नसेल, तर आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये आणीबाणी लागू करण्यात यावं, महाराष्ट्र राज्य केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेण्यात यावं आणि आमच्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे मागू आणि आमच्या मागण्या केंद्र सरकारकडे आम्ही पूर्ण करून घेऊ। आम्ही आमच्या मागण्या मागत असताना मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना रिक्वेस्ट करू, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला निवडून दिले, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला निवडून दिले, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला आरक्षण देतो, पण तुम्ही आज रोजीपर्यंत आम्हाला आरक्षण दिलेलं नाही। तरी आमचा रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। धन्यवाद।